मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात? एकाच समाजाला 2 आरक्षण कसे? न्यायालयाचा सवाल, सरकारची कोंडी. सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचा वाद हायकोर्टात केला. मराठा समाजाला एकाच वेळेस EWS, SEBC आणि हैदराबाद गॅझेटच्या GR मुळे OBC आरक्षण मिळत आहे. त्यावरच बोट ठेवून एकाच समाजाला 2 आरक्षण कसे, असा सवाल मुंबई हायकोर्टानं केला. त्यामुळे मराठा आरक्षण कायद्याच्या कचाट्यात सापडलंय. कोर्टात सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलं पाहूया. वकील प्रदीप संचेती. पात्र मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. न्यायमूर्तींनी यावेळेस मात्र एकाच समाजाला 2 आरक्षणं आहेत असं म्हटलं. तर न्यायमूर्ती घुगेंनी राज्य सरकारनं निर्णय घेतला का की कोणतं आरक्षण कायम ठेवायचं, असा सवाल केला. यावर महाधिवक्ता बिरेंद्र सराफांनी राज्यात 28% मराठा आहेत, त्यातील 25% गरीब आहेत, असं न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं. यावर वकील प्रदीप संचेती यांनी मराठा समाज मागास नाही असं म्हटलं. तर न्यायाधीशांनी EWS हे 70% मराठ्यांना तर 30% ओपनला शिक्षणात फायदा होतो हे तुम्ही वारंवार अधोरेखित करत आहात, असं म्हटलं. त्यानंतर महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी हे खरं आहे असं न्यायालयाला सांगितलं. तर वकील प्रदीप संचेतींनी जयश्री पाटलांनी मराठा मागासवर्गीय नाही हे डेटासह दाखवून दिल्याचं निदर्शनास आणून दिलं. एकूण डेटा पाहता मराठा मागासवर्गीय असल्याचं दिसत नाही. त्यामुळे शैक्षणिक मागासलेपण कुठेही स्पष्ट होत नसताना SEBC आरक्षण दिलं. दोन्हीकडे त्यांना आरक्षण देता येणार नाही असं न्यायालयानं म्हटलं आणि न्यायमूर्तींनी सरकारनं 4 ऑक्टोबरला यावर स्पष्टीकरण द्यावं असे आदेश जारी केले. पोरांचे ॲडमिशन होतात, नोकऱ्या होत्यात आणि ते आरक्षण गेल्यामुळे एक दिवस लेकरांचं आमच्या वाटोळं होतं पुन्हा. म्हणून आमचं म्हणणं आहे की ते 10% आरक्षण 50%च्या आत OBC आरक्षणात घ्या. म्हणून तर आम्ही OBCतून मागतो की आमचा हक्काच आहे, तेच आम्हाला पाहिजे. खरं तर गेल्या 2 दशकात मराठा आरक्षणाच्या मागणीनं जोर धरला. त्यामुळे आधी 2014 मध्ये मराठा समाजाला 16% स्वतंत्र आरक्षण देण्यात आलं होतं. ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही. पुढे 58 मूकमोर्चे काढत आरक्षणाच्या मागणीनं उचल खाली. त्यानंतर फडणवीस सरकारनं 12% शिक्षणात तर 13% नोकरीमध्ये आरक्षण दिलं. मात्र ते 2021 मध्ये सुप्रीम कोर्टानं रद्द केलं. तर जरांगेंच्या आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा समाजाला 10% SEBC आरक्षण दिलं. तर केंद्र सरकारनंही आर्थिक मागास घटकांसाठी 10% EWS आरक्षण दिलं. मात्र या आरक्षणाचे फायदे नेमके काय आहेत पाहूया. 2024 मध्ये शिंदे सरकारनं पुन्हा एकदा मराठा समाजाला 10% SEBC आरक्षण दिलं. त्यानुसार शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळतं. मात्र SEBC नुसार मराठा समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण नाही. दुसरीकडे केंद्र सरकारनं EWS आर्थिक मागास घटकांसाठी 10% आरक्षण दिलंय. यानुसार शिक्षण आणि नोकरीत त्याचा फायदा होतो. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे आरक्षण मिळत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 340च्या अनुसार एका जातीला एका प्रकारच्या आरक्षणाची तरतूद केली आहे. मात्र मराठा समाजाला EWS, SEBC आणि OBC मधून आरक्षण मिळत असल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झालाय. यातून मार्ग काढताना आता सरकारची तारेवरची कसरत होणार हे मात्र नक्की. वैदेही काणेकरसह अक्षय शिंदे, साम TV न्यूज, मुंबई.